काळाच्या पटलावर उमटलेलं नाव. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात जी केवळ पदांमुळे नाही, तर त्यांच्या निर्णयांमुळे, त्यांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या स्पष्ट भूमिकांमुळे ओळखली जातात. अजित पवार हे नाव गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या सत्ताकारणाशी, विकासाच्या चर्चांशी आणि ग्रामीण शहरी समतोलाशी घट्ट जोडलेलं राहिलं आहे. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्यांनी राजकारणाकडे भावनिक नव्हे तर प्रशासकीय दृष्टीने पाहिलं, ज्यांनी लोकप्रियतेपेक्षा निर्णय क्षमता महत्त्वाची मानली. हा आहे अजित पवार यांचा जीवनप्रवास. अजित पवार यांचा जन्म महाराष्ट्रातील एका राजकीय जाणीवांनी समृद्ध कुटुंबात झाला. राजकारण हे त्यांच्या आयुष्यात अचानक आलेलं वळण नव्हतं, तर लहानपणापासून घरात, सभोवतालच्या चर्चांमधून, समाजातील प्रश्नांतून हळूहळू रुजलेलं वास्तव होतं. ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी, शेती, शिक्षण, रोजगार हे प्रश्न त्यांनी केवळ ऐकले नाहीत, ते त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. याच अनुभवांनी त्यांच्या विचारांना धार दिली आणि त्यांच्या निर्णयांना व्यावहारिक दिशा दिली. राजकारणात प्रवेश करताना अजित पवार यांनी भावनिक घोषणांपेक्षा स्पष्ट भूमिकांवर भर दिला. त्यांची ओळख हळूहळू तयार झाली. एक असा नेता जो आकडांत बोलतो, फाईल्समध्ये रमतो आणि निर्णय घेताना परिणामांचा विचार करतो. पहिल्या निवडणुकांपासूनच त्यांची कार्यपद्धती स्पष्ट होती. काम दिसलं पाहिजे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर अनेक नेते आले, पण प्रत्येकाने वेगळा ठसा उमटला. अजित पवार यांचा ठसा होता प्रशासनावर पकड, अर्थसंकल्पीय शिस्त आणि जलद निर्णय. वित्त, सिंचन, पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली. कधी कौतुक, कधी टीका, पण दुर्लक्ष कधीच नाही. रस्ते, धरणं, पाणी पुरवठा, शहरे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा या सगळ्यांमध्ये अजित पवार यांचा ठसा दिसतो. त्यांची विकासदृष्टी फक्त कागदावर नव्हती, ती जमिनीवर उतरवण्यावर त्यांचा भर होता. यामुळेच ते अनेकदा कठोर वाटले, पण परिणामकारक ठरले. अजित पवार यांचं व्यक्तिमत्व नेहमीच थेट राहिलं. राजकीय भाषेतील बोलमोलपणा त्यांच्या स्वभावात नव्हता. हेच कारण आहे की ते वादग्रस्तही ठरले आणि प्रभावीही. त्यांचे समर्थक त्यांना स्पष्ट वक्ते मानतात, तर टीकाकार कठोर. पण दोघांनाही त्यांच्या उपस्थितीची दखल घ्यावीच लागते. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांत प्रचंड बदललं. नवीन आघाड्या, नवीन समीकरणं आणि अनपेक्षित वळणं, या सगळ्यात अजित पवार यांची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली. अनुकूलता असो वा विरोध, ते केंद्रस्थानी राहिले. नेते येतात, नेते जातात, पण काही जण आपल्या निर्णयांमधून ठसा सोडून जातात. अजित पवार यांचा वारसा फक्त पदांमध्ये नाही, तर प्रशासनातील कामकाजाच्या पद्धतीत आहे. त्यांची कथा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. आणि या दीर्घ, प्रभावी जीवनप्रवासाच्या शेवटी एक अशी घटना घडली जिनं संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध केलं. बारामती परिसरात प्रवासादरम्यान असलेल्या विमानाला अचानक आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. तांत्रिक अडचणींमुळे हे विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एक भीषण अपघात झाला. या विमान अपघातात माननीय अजितदादा पवार यांचे निधन झाले. ही बातमी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नव्हती, ती होती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एका प्रभावी अध्यायाच्या समाप्तीची. क्षणातच राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त होऊ लागल्या. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रशासन, समाज आणि सामान्य नागरिकांपर्यंत या घटनेची तीव्र जाणीव पोहोचली. अजितदादा पवार, जे निर्णयांमधून ओळखले गेले, जे स्पष्ट भूमिकांमुळे चर्चेत राहिले आणि ज्यांनी सत्तेकडे प्रशासकीय जबाबदारी म्हणून पाहिलं, आज आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांचा प्रभाव संपलेला नाही. रस्त्यांमधून, धरणांमधून, फाईल्समधील निर्णयांमधून
आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातून त्यांची उपस्थिती जाणवत राहील. काही व्यक्ती काळात जगतात आणि काही काळावर ठसा उमटवतात. अजितदादा पवार हे नाव असंच काळाच्या पटलावर ठामपणे कोरलं गेलेलं आहे. या संपूर्ण जीवन प्रवासाकडे पाहताना शेवट हा केवळ एक क्षण ठरतो. खरं मोजमाप असतं त्या प्रवासात घेतलेल्या निर्णयांचं आणि समाजावर टाकलेल्या प्रभावाचं. ग्रंथगाथा चॅनलकडून माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.